त्या ठिकाणी आमच्या बाजूने उभं राहिलं नाही हा खरं संशोधनाचाच विषय आहे. निश्चित या बाबतीमध्ये चौकशी केली जाईल. दराडे असं म्हणत आहेत की माझा सगळ्यांनी मिळून विश्वासघात केलेला आहे, त्यात मग तुम्ही पण आता छगन भुजबळ पण येतात. मी बघितलं ते त्यांनी माझंही नाव घेतलेलं आहे. खरं म्हणजे आता ते सध्या हारलेले असल्यामुळे थोडं वेगळ्या मनस्थितीमध्ये आहे. पण त्यांनाही कल्पना आहे, शिंदे साहेबांनाही माहिती आहे, उदयजींनाही माहिती आहे, दादा भुसे पण होते, सर्वांना माहिती आहे की किती प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केले. आणि मी असा माणूसच नाही, माझ्या हे रक्तामध्येच नाही की एकदा ठरलं की ओठात काही पोटात काही हे हा माझा स्वभाव कधीच नाही आजपर्यंत 40 वर्षाच्या राजकारणामध्ये. पण दुर्दैवाने आता आमचा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे. त्याचं दुःख किंवा आम्हाला म्हणजे धक्काच आम्हाला या ठिकाणी आहे. मी आधीपासून सांगत होतो की सगळ्या जागा ह्या आमच्या निवडून येतील, 17च्या 17 जागा. विरोधी पक्षाला खातं सुद्धा उघडता येणार नाही आणि ते तंतोतंत खरं झालेलं आहे. एक नाशिकची जागा जर वगळली पण ती पण सुद्धा त्या ठिकाणी विरोधी पक्षांना कोणालाही मिळालेली नाही. काँग्रेसला मिळालेले नाही, शरद पवार काँग्रेसला मिळाले, राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली नाही किंवा उभाठाला मिळालेली नाही. तिथे अपक्ष निवडून आलेला आहे आणि म्हणून विरोधकांचा अतिशय दारुण पराभव आणि असा तसा नाही, खूप मोठ्या मताधिक्याने पराभव राज्यामध्ये विरोधकांचा झालेला आहे. भाऊ, ज्या पद्धतीनं ह्या संपूर्ण ह्या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही किंवा उदय सामंत असतील दोघेही वारंवार बैठका घेत होता, नाशिकमध्ये बैठका असतील किंवा मुंबईमध्ये बैठका असतील, परंतु आता दराडे असं म्हणतात की तुम्ही सगळ्यात नेत्यांनी घात केला, हे कितपत योग्य? त्यांचं म्हणणं खरं म्हणजे असं योग्य नाही. आतापर्यंत पराभव त्यांचा झालेला आहे, त्यामुळे ते थोडेसे मी सांगितलं की थोड्या रागात आहे, संतापात आहेत. पण तरी पण त्यांनी असं बोलू नये, कारण ते आमदार राहिलेले आहेत, सिनियर आमदार आहेत, त्यांचे भाऊ पण आमदार आहेत, तेही बोलत आहेत. मला वाटतं हे आमच्या रक्तामध्येच नाही. मी असं कधीच करू शकत नाही. मी सांगितलं मी सांगून देईल, पण मी असं कधीच करू शकणार नाही. ही आमची संस्कृती माझी नाही, आमच्या पक्षाची पण नाही. मी तुम्हाला सांगतो, माझी अजिबात नाही आहे. पण आता या ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे, त्याची कारणं निश्चित शोधली जातील. एवढी मोठी मतं महायुतीची आमची असताना, 450 मतं असताना 250 मतं मिळालीत, हा खरं संशोधनाचाच भाग आहे, तपासण्याचाच भाग आहे आणि निश्चित या संदर्भामध्ये आम्ही पूर्ण चौकशी करू. जिथे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे एकनाथ शिंदे यांची देखील बोलणं झालेली आहे. स्पेशल जेटनी जे आहे ती मुंबईमध्ये दाखल अशी देखील माहिती मिळत आहे. नाही, मला या बाबतीत काही माहिती नाही. माझं यांचं कुठे बोलणं झालेलं नाही. ज्या पद्धतीनं गीते बंधूंना समजवण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यांनी ऐकलं नाही शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत, तर काही कारवाई आता केली जाणार आहे का? काय नाही, आपण बघितलं असेल की मी शेवटपर्यंत त्यांना तिथे सुद्धा ठाण्याला त्यांना माईक घेऊन तिकडे होते, त्यांचं भाषण मी त्या ठिकाणी करायला लावलं. मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन तुमच्यासमोर त्यांचे बाईट घेतलेत. आता त्यांनी वेगळ्याच पवित्राकडे मी थांबतो म्हटलं होतं, पण प्रचार माझे कार्यकर्ते करत होते, मी थांबलेलो होतो. असाही पवित्रा त्यांनी घेतलेला आहे, सोयीचा पवित्रा आहे तो त्यांचा. पण निश्चित आमचा त्या ठिकाणी घात झालेला आहे. आम्ही असं वाटतं की आता आपली एवढी 500 मतं आहेत आणि यांनी माघार घेतलेल्या आहेत, दोघा तिघांनी, हिरेंनी, यांनी. त्यामुळे आम्हाला कुठला धोका वाटत नव्हता, परंतु शेवटच्या 1-2 दिवसामध्ये तो प्रकार सगळा घडलेला आहे. पण कार्यकर्ते जे म्हणत आहेत आता की उदय सामंत यांनी विमान पाठवलं आहे, शिंदे साहेबांनी बोलून घेतलेलं आहे गीते यांना, आणि गीते हे शिंदे साहेबांना भेटायला येत आहेत, नेमकं काय सध्या? नाही, मला या बाबतीमध्ये काहीच माहित नाही. माझं कुणाशी बोलणं झालेलं नाही. जळगावमध्ये सुद्धा चांगलं यश जे आहे ते महायुतीला पाहायला मिळतं. अगदी सर्वाधिक मतं जे आहे ते महायुतीच्या उमेदवाराला जळगावमध्ये मिळतात. राज्यामध्ये सर्वाधिक मतं, सर्वाधिक 17 जागांमध्ये जळगावमध्ये आम्हाला मिळालेली आहेत. फक्त 5 मतं म्हणजे महाविकास आघाडी उभाठाचे जे उमेदवार होते त्यांना फक्त 5 मतं मिळालेली आहेत 620 पैकी, आणि बाकी मतं ही आम्हाला मिळालेली आहेत. 572 577 मतं ही महायुतीला त्या ठिकाणी मिळालेली. आम्ही सगळेजण एकत्रितपणे, भाजप, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपी, आम्ही सगळेजण एकत्रित मिळून त्या ठिकाणी काम केलं आणि एक चांगला परिणाम त्याचा त्या ठिकाणी झालेला आपण बघितला असेल. आणि म्हणून राज्यामध्ये सर्वाधिक मतं, सर्वाधिक पर्सेंटेजमध्ये मतं ही जळगावच्या उमेदवारांना, नंदकिशोर महाजन यांना मिळाली आहेत आणि ते निवडून आलेले आहेत. भाजपने शिंदेचा जो आहे तो पराभव केला हे दाखवून दिलं असं संजय राऊत या ठिकाणी म्हणतात. अजिबात नाही. राऊतांना काय, राऊत तर काही बोलतील. तुमचं काय झालं ते बघा ना. तुमचं एखादं नारळ म्हणजे कोणाचं खातं सुद्धा उघडलं नाही. तुमची मतं बघा, जळगावमध्ये तुम्हाला 5 मतं भेटली, 630 पैकी किती मतं मिळाली? 5 मतं. ते बोलत नाही. आणि कोणी काय केलं, यांनी काय केलं, मला वाटतं आता त्यांना त्याच्याशिवाय दुसरं काम नाहीये. ते दुसरं काही बोलू शकत नाही. स्वतःचं एवढं अपयश आहे ते लपवायचं आहे आणि म्हणून यांनी त्याचा हात केला, हा कसा निवडला, त्याला कशी मतं पडली, याशिवाय ते दुसरं काही बोलू शकत नाही. ठीक, थँक्यू.
त्यांच्याकडून नाशिकमधल्या निवडणुकीवरती विधान समोर आलेलं आहे. नाशिकचा निकाल आमच्यासाठी देखील धक्कादायक आहे. सध्या नरेंद्र दराडे हे नाराज आहेत, संताप व्यक्त करत आहेत, त्यामुळे ते असे आरोप करत आहेत. पण माझा असा स्वभाव नाही, मी असं कधीच करू शकत नाही, ते माझ्या रक्तातही नाही. जे काही घडलं नाशिकमध्ये त्याची सगळी चौकशी केली जाईल असं देखील महाजनांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. तर विश्वासघाताची आमची संस्कृती नाही असं गिरीश महाजन म्हणालेले आहेत. मी असं कधीच करू शकत नाही. निकालाबाबत एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं देखील गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे.